देगलूर, धर्माबादमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। नांदेडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र तेलंगणाचा संपर्क तुटलाय। नायगाव तालुक्यात रात्रीपासूनच जे आहे ते मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसत आहे। त्यामुळे कहाळा गाव जे आहे ते कहाळा गाव हे पूर्ण पाण्याखाली गेलेले आहे। तुम्ही पाहू शकता ते समोरचं पूर्ण गाव आहे की ज्या ठिकाणी जे आहे ते आता पाणी जे आहे ते गावामध्ये शिरलेलं आहे। गावाला पूर्ण पाण्याचा वेढा या ठिकाणी बसलेला आहे। धर्माबाद तालुक्यातील शिरसखोड पूल पाण्याखाली गेलाय। नांदेड ते मुखेड कोलंबी मार्ग आणि मांजरम परिसरातील रस्ताही पाण्याखाली गेलाय। माणिकराव ठाकरे आणि खासदार रवींद्र चव्हाणांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला। बीडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे मांजरा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। त्यामुळे मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग दुपटीने वाढवण्यात आलाय। मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बीडच्या धारूर तालुक्यातील वाण नदीला पूर आलाय। पाण्याचा अंदाज न आल्यानं रुई धारूर आणि आवरगाव मध्ये दोघे जण वाहनासह वाहून गेलेत, तर पाण्याच्या प्रवाहात रिक्षा टाकणं अनिल लोखंडे नावाच्या व्यक्तीला चांगलंच महागात पडलंय। रिक्षेसह अनिल लोखंडे वाहून गेलेत। लातूरमध्ये सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। लेंडी नदीचं पाणी पुलावरून जात असल्यानं बोरगावचा संपर्क तुटलाय। लातूरच्या सीमेवर आणि नांदेड जिल्ह्याला लागून असलेल्या धडकनाळ बोरगाव परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। 10 ठिकाणी पूल पाण्याखाली गेले। भंडारवाडीतील रेणा मध्यम प्रकल्पाचे 2 दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडले, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धडकनाळ बोरगाव परिसरात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे। आमदार साहेब, काय नेमकी स्थिती आहे? कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर पाऊस तिथे पडल्यामुळे लेंडी नदीला मोठा पूर त्या ठिकाणी आलेला आहे आणि पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले असल्यामुळे आमचं प्रशासन, आमचे डेप्टी कलेक्टर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सर्व अधिकारी त्या सर्व गोष्टीवरती लक्ष ठेवून त्या ठिकाणी आहेत। तर रेणापूर मध्यम प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे। पूरग्रस्त भागातील रहिवाशांना आता प्रतीक्षा आहे ती सरकारी मदतीची। जर ती मदत मिळाली नाही तर अनेकांच्या डोळ्यात आसवांचा पूर येणार हे सरकारला आधीच कळायला हवं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। आणि आता विदर्भातील पावसाचा आढावा घेऊया। विदर्भात मुसळधार पावसानं हजेरी लावली। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला, त्यामुळे रस्तेही पाण्याखाली गेलेत। अमरावती, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला पावसानं कसं झोडपून काढलंय याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। विदर्भात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। अमरावतीत जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं अमरावतीच्या मोर्शीमधील अप्पर वर्धा धरणाचे 3 दरवाजे उघडलेत। अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा या 4 जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। तेलंगणामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक 44 म्हणजेच नागपूर हैदराबाद मार्गावरील पाटण बोरी पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालाय। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। भंडारा जिल्ह्यात सर्वदूर विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। गेल्या काही दिवसात पावसानं पाठ फिरवली होती, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता। मात्र आता मुसळधार पावसामुळे बळीराजा चिंतेत सापडलाय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।